हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही बरेच आणि मजेत असाल. तर आता मला सांगा, कोणाकोणाला रडल्यानंतर म्हणजे रडल्यानंतर नाकाला पाणी येतं, सर्दी झाल्यासारखं होतं. मला तर होतं बाबा. तो व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याच्या आधी एक मी व्हिडिओ बनवला होता. त्याच दिवशी लगातार 2 व्हिडिओ लगापाठ बनवले होते मी. आणि मी माझ्या वडिलाच्या ह्याच्यामुळे मी रडले होते आणि ते रडले आणि नंतर लगेच दुसरा व्हिडिओ बनवायला घेतला होता मी, की मी विसरून जाईल म्हटलं विषय काय आहे तो, म्हणून मी लगेच तो व्हिडिओ बनवला होता. तर त्याच्यामध्ये मी असं करत होते, तर एक मूर्ख माणूस, ती शेमडी वगैरे म्हणलं त्याचं काही वाटलं नाही हो. गच्चाळ, सतत सर्दी झालेली असते आणि गच्चाळ, घाणेरडी. तर कशावरून घाणेरडी आहे रे मी? मूर्ख माणसा, तुझ्या घरात आई बहिणी आहेत का नाही? त्या रडतात का नाही? मी रडले होते माझ्या वडिलांमुळे आणि मी त्यामुळे मला होतं, रडले की माझ्या नाकाला पाणी येतं, नाक जाम होतं, सर्दी झाल्यासारखं होतं. तर मी घाणेरडी आहे? तर असू दे, मी तुझ्या आईला नाक पुसायला ठेवले का तुझ्या बहिणीला नाक पुसायला ठेवले रे म्हणून घाणेरडेपणा वाटतो तुला? का तुलाच ठेवले? बरोबर ना? तर असू द्या, चला आपल्याला ह्या अशा घाणेरड्या लोकांमध्ये जास्ती टायमिंग न घालवता मी पुढे सांगते की माझे वडील ते झालं. मग अंत्यविधी वगैरे झाल्याच्या नंतर, अंत्यविधीच्या वेळेस मी तर पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यावेळेला माझा नवरा सुद्धा नव्हता अंत्यविधीला. तर मला ती डबल सांगायची गरज नाही. मग अंत्यविधी वगैरे झाल्याच्या नंतर जे तिसरा दिवस असतो सावडायचा असतं, मी ते सावडायचं केलं. आणि दिवसाचं होईपर्यंत मुलगी जात नसते बरं का सासरी, परंतु मनस्थिती माझी अशी होती आणि घरातली परिस्थिती पण अशी होती की मी तिथं थांबू शकत नव्हते. म्हणून मी तिसऱ्या दिवशीचा विधी केला आणि मी माझ्या घरच्या सासरच्या लोकांसोबत वापस आले. फ्रेंड्स, मी वापस निघाल्याच्या नंतर एवढ्या मोठ्या चुलत्या आत्या सगळ्या असताना पण एक जण पण म्हणलं नाही की तू जाऊनी लागते, तू थांब. भाऊजई तर ती नीच कुत्रीचं, तिचं तर सोडूनच द्या, आणि भाऊ तर त्याच्यापेक्षा टाकून दिलेलं त्याचं तर सोडूनच द्या. परंतु बाकीचं सुद्धा कोण म्हणलं नाही. आणि मग मी आले, निघून आले. मग मी सासरे आल्याच्या नंतर नातेवाईक वगैरे भेटायला लागले, आजूबाजूचे लेडीज भेटायला लागले. त्यामुळे काय ग, कसं काय तू लगेच आली? आता त्यांना काय सांगणार की माझ्या घरातली परिस्थिती काय? मग मी आले. नंतर 10व्याला गेले. 10व्याला गेल्याच्या नंतर मग मी दिवसाचं करूनच आले. दिवसाचं म्हटलं लगेच 2-3 दिवसामध्ये परत कुठं वापस जायचं, मग दिवसाचं वगैरे केलं. आणि दिवसाचं झाल्याच्या नंतर जी फ्रेंड मी आले ना, दिवसाच्या नंतर जे आले तर मी 2 महिने गेलेच नाही. म्हणजे जे आमच्याकडे महिना वगैरे घालतात ना, महिन्याच्या महिन्याला, मग ती 1 महिना तरी घालायचा असतो मुलीने. मग मी दुसऱ्या महिन्याच्या वेळेला गेले, सगळं सामान घेतलं आणि गेले. आज माझी मान खूप दुखत आहे, त्यामुळे मला मध्येच हे करावं लागतं. तर मी सर्व सामान घेतलं महिन्याचं आणि मग मी तिकडे गेले. मग तरी पण माझी भाऊजई माझ्याशी बोलली नाही बरं का. मग सकाळी लवकरच गेली, म्हणजे आदल्या दिवशीच कदाचित, आदल्या दिवशी मी गेले. उद्या महिना आहे म्हणता आदल्या दिवशी गेले, कारण म्हटलं मी जर त्याच दिवशी गेले तर मी जाईपर्यंत ही अर्धा स्वयंपाक करतील, मग आपलं तसंच राहील. 12पर्यंतच निवद्द असतो. आणि मग महिना जेवायला ज्याला ठेवलेलं होतं ते येणार ठेवलं होतं. मग आम्ही गेले वगैरे, 1 दिवस राहिले. मग दुसऱ्या दिवशी ते केलं. तिसऱ्या दिवशी परत ते वैकुंठाचं असतं बघा, वैकुंठाला लावायचं असं काही असतं. परत मग ते केलं महिना झाल्याच्या नंतर. आणि मग मी परत त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही वापस आले. त्याच्यानंतर फ्रेंड्स मी डायरेक्ट श्राद्धाला गेले. परत मी कुठल्याही महिन्याला गेले नाही, कशालाही गेले नाही, कारण माझं तिथं काही राहिलंच नव्हतं आणि माझी जाण्याची इच्छा पण नव्हती आणि काहीच नव्हतं. हां, पण मध्येच जर कुठल्या चुलतीचा काही कार्यक्रम असेल, वर्षभर तर आमच्यात नसतंच बरं का, वर्षभर नव्हतंच काय. मी श्राद्धाला गेल्याच्या नंतर मग श्राद्ध झाल्याच्या नंतर परत बघा दुसऱ्या दिवशी वैकुंठाला पाठवायचं श्राद्ध असतं, मग ते करायचं होतं म्हणून राहिले.
राहिले ते केलं 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 ते मग परत मी ते केलं, संध्याकाळी तसंच केलं, दुपारच्या नंतर निघाले, संध्याकाळी मी माझ्या घरी आले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, मी जर गेले असेल ना माझ्या बाहेर, तर माझ्या कुठल्या चुलतीचा कार्यक्रम असेल किंवा माझ्या बहिणींची ओटी भरण्याचा कार्यक्रम असेल, म्हणजे पहिल्यांदा पिरियड्स आलेले ओटी भरायचं, किंवा कुणाचं लग्न असेल, कुणाची कंदोरी असेल, असं काही बी असलं ना तर मला ती फोन करायची आणि बोलवायची बरं का. मग माझ्या एका लहान चुलतीचं, त्याच्यानंतर माझ्या एका लहान चुलतीची मुलगी शहाणी झाली आणि तिनं मग ओटी भरायचा कार्यक्रम ठेवला आणि तिने मला बोलवलं की ये म्हणून. म्हटलं मग मी येऊन राहणार कुठं? ती म्हणली आता माझ्या इथं कार्यक्रमाला येणार आहे, म्हटल्यावर माझ्या इथंच राहा. मग मी तिनं तसं म्हटल्याच्या नंतर गेले, मुलं घेतली आणि गेली. रात्री कार्यक्रम होता, मस्त स्वयंपाक वगैरे केला, सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. मग रात्री मस्त ओटी भरायचा कार्यक्रम, फोटो वगैरे हे सगळं केलं. मी तिला साडी वगैरे सगळं घेऊन गेले होते, फळं घेऊन गेले होते, बरंच असं असतं ते जे काय असतं ते घेऊन गेले होते. मग ते घेऊन गेल्याच्या नंतर सगळं केलं आणि एक दिवस राहिले, दुसऱ्या दिवशी राहिले, मग दुसऱ्या दिवशी राहिले, तिसऱ्या दिवशी माझी मी वापस आले. दुसऱ्या दिवशी जेवण वगैरे त्यांनी चिकन मटन माशी असं काही करू म्हणले, आजच्या दिवस राहा, दुसऱ्या दिवशी जायचं होतं तर. मग त्या दिवशी चुलत्याने आग्रह केला म्हणून राहिले ना. आम्ही दुपारचं जेवण वगैरे केलं ना, असंच गप्पा मारत बसलो होतो. गप्पा मारत बसल्याच्या नंतर माझी ती लहानी चुलती म्हणे, आता तू 2-3 पोरी आहेत लग्नाच्या आणि आता तू ह्यांच्या लग्नामध्ये, प्रत्येकीच्या लग्नामध्ये काहीतरी मदत म्हणून पैसे तू द्यायचे, ती अशी म्हटली मला. तर म्हटलं हो ठीक आहे ना, देईल ना म्हणलं, बरं का देईल ना म्हटलं, करेल ना. तर ती म्हणे आता दुसरी एक चुलती होती, तिच्या मुलीचं म्हणजे जमलं होतं, तर ती म्हणे मग आता हिची तारीख काढणार आहे, तर हिच्या लग्नाला किती देशील? म्हटलं तुम्ही जे सांगेल ती देईल. ती म्हणली तू प्रत्येक मुलीच्या लग्नाला 5-5 हजार रुपये द्यायचे बरं का फ्रेंड्स. आणि 5,000 त्यावेळेला म्हणजे माझी पेमेंट होती अर्धी. 5,000 म्हणजे मला अर्धी पेमेंट माझी होती. आणि मी जेव्हा जॉबला लागले होते स्टार्टिंगला, तेव्हा मला अक्षरशः फक्त 10,000 पेमेंट होते. आत्ता वाढत माझी पेमेंट बऱ्यापैकी वाढली. तर तुम्हाला सांगते, मग तिनं तसे म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे. कारण माझं कसं होतं माहिती आहे का, त्यांनी मला फुकट सांभाळलेलं नाही आहे, त्यांनी माझ्याकडून कामं करून घेतलेली आहेत आणि त्यांनी खूप काही असं माझ्याकडून परत वसूल करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांनी सांभाळले म्हणून नाही, पण मला पण माझ्या बहिणींसाठी हा बाबा मदत म्हणून, बरोबर. मग आता ते 5,000 द्यायचे, परत तिला काहीतरी द्यायला गिफ्ट घ्यायचं मोठं, परत चुलतीला कपडे फुल आयर घ्यायचा, बरोबर. मग एवढं सगळं होतं तरी पण मी हो म्हटलं. आणि मग ते झाल्याच्या नंतर परत मी तिथून तिसऱ्या दिवशी आलो. मग यायचं तर तिनं मला म्हणे की मुलीला ठेव, आता कंदुरी आहे पुढच्या महिन्यामध्ये आणि आता तिला सुट्ट्या लागलेल्या आहेत, तू तिला ठेव. मी तिला नाही म्हटलं बरं का, नाही म्हटलं तरी पण तिनं आग्रहाने तिला ठेवून घेतली. आणि मग ती पण राहिली. ठीक आहे म्हणे मम्मी मी राहते, कारण माझ्या लहान 2 बहिणी पण होत्या ना, तर त्याच्यामुळे तिला करमून जायचं. परंतु तुम्हाला सांगते, मग मी ठेवलं. 15 दिवसांनी मला रिटर्न जायचंय म्हणून तिला, आणि मी मुलाला घेतलं ना आले. मग ह्याची बायको अचानक गावाला गेली आणि हा तिला बोलवायचा, माझ्या मुलीला बोलवायचा, माझा भाऊ तिकडं चुलत्याकडे राहत होती तरी तिला बोलवून घ्यायचा, आवाज द्यायचा, बोलवून घ्यायचा. ती म्हणे नाही ती येणार नाही. का नाही येणार? तर तिच्या आईनं सांगितले तुझ्याकडे पाठवायचं नाही. हो सांगितलं होतं, का नाही सांगणार? ज्या लोकांशी माझा काही संबंध नाही आहे आता, त्या लोकांनी माझ्या लेकरांना कशाला बोलवावं? आणि बोलवायचं तर कशाला? झाडून काढायला, भांडे घासायला. ह्यानं बाहेरून डब्बा आणलेला ते भांडे घासायचे नको का? झाडून काढायला नको का? मग मी सांगितलेलं होतं स्पष्ट, मी ठेवते तुझ्याकडं, पण तिकडं त्यांना बोलवल्यानंतर ही गेली नाही पाहिजे आणि त्याच्याकडे कसलीही पाठवायची नाही पाठवायची, कारण माझ्या भावावरती विश्वास नाहीये. नाही का? नाहीच आहे माझा त्याच्यावरती विश्वास. मग ती म्हणे ठीक आहे, नाही का, तिनं सांगितले म्हणे की तिच्या मम्मीने सांगितले की तुझ्याकडे पाठवायचं नाही.
का अशी म्हणली का, बरं बरं म्हणे. हां, तरी पण तिला 1-2 वेळेस जबरदस्तीनं बोलवून झाडून वगैरे काढायला लावलंच वाटतं. आणि ती पण घाबरायची ना, जायची, लहान असल्यामुळं घाबरायची ती त्याला. आणि बोलवलं लईच लागला मागे की जाऊन झाडून काढून यायची. परंतु मग मी कंदुरीला गेले. कंदुरीला गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगते, मग आयर वगैरे सगळा घेतला, गेले. मग आता तिच्याकडे कंदुरी आहे, मी तिथंच राहणार ना. मग राहिले वगैरे तिच्याकडे. पिऊन आला, बडबड करायला लागला, माझ्या भाचीला माझ्याकडे येऊ देत नाही. जर तुला बहीणच नाही तर भाची कुठून आली रे बाबा? बरोबर की नाही? जर तुला बहीणच नाहीये तर भाची कुठून आली? आणि तिला येऊ देत नाही, तू सांगून गेलतीस का? म्हटलं हा, गेले होते. तू आहे कोण? म्हटलं काय संबंध तुझा माझा? मी तुझ्या इथं आले का? नाही ना. मग तुझा माझा संबंध नाहीये आणि माझे वडील गेले त्याच दिवशी तुझा माझा संबंध तुटलेला आहे. फक्त वडिलांमुळे मी निभवत होते आणि वडिलांमुळे मी तुला भाऊ म्हणत होते. आता तुझा माझा संबंध नाहीये. मग झालं. तरी माझी चुलते म्हणे, ती माझ्या इथं आलेली आणि तुझा तिला बोलायचा संबंध नाही, भांडण काय करू नको, उठीत ना, असं म्हटले ती त्याला, तू उठीत ना. मग तो उठून गेला. उठून गेल्याच्या नंतर मग मी राहिले. दुसऱ्या दिवशी कंदुरी वगैरे झाल्याच्या नंतर मी दुपारी जेवण वगैरे केलं आणि तिला म्हटलं आता मी जाते. मग मी माझ्या मुलीला घेतलं आणि वापस आले. त्याच्यानंतर मग बराच असा टायमिंग गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगते, माझ्या त्या बहिणीचं लग्न जमलेलं होतं. मग तिचा साखरपुडा होता. मग ती म्हणे की साखरपुडा आहे. म्हटलं मला काही जमायचं नाही आहे साखरपुड्याला यायला, फक्त तू मला सांग म्हटलं की तारीख वगैरे किती काढली, काय काढली, आणि मी पैशाची मदत करते. ती म्हणजे ठीक आहे. मग फ्रेंड्स, माझी ती चुलती तशी म्हटली होती म्हणून आम्ही ठरवलं ठीक आहे म्हटलं देईल मी पैसे. मग मी तिला त्यावेळेला ते पैसे दिले. माझ्या बहिणीचं लग्न वगैरे झालं, मी ती पण सांगितलेलं आहे बघा. बहिणीच्या लग्नामध्ये आला होता तर त्यांना तसं केलं होतं. तर बहिणीचं लग्न झालं. परत 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, तुम्हाला सांगते. परत त्याच्यामध्येच माझी बहीण प्रेग्नेंट राहिली. प्रेग्नेन्सीमध्ये तिला असा काही प्रॉब्लेम झाला की तिचं बाळपण नाही राहिलं. आणि ती खूप आजारी पडली. म्हणजे डॉक्टरनी चुकीचं ऑपरेशन केलं तिचं. तिला कॅन्सर नसताना मुळवेच्या गाठीला त्यानं कॅन्सरची गाठ म्हणून तिला कॅन्सरची स्टेटमेंट दिली डॉक्टरनी. आणि त्यानं तिची ते लॅट्रिनची जागाच काढली आणि पाईप वगैरे टाकून इकडच्या साईडनं छिद्र पाडून पिशवी लावली त्याला, की तिची लॅट्रिन पिशवीमध्ये व्हायची. जसं की बघा युरियनसाठी कधी कधी लघवीसाठी पिशवी असते, तशा प्रकारची लॅट्रिनची पिशवी होती तिला. आणि आता ती अशी इकडं काढून दिली. मग तरी पण ही मूर्ख आणि नुसते आंधळे लोक काहीच करेना. मग तिला स्टेटमेंट वगैरे घेतली. मग परत नंतर मी त्याला म्हटलं नाही का, कॅन्सर नाही आहे, तिनं मला सांगितलं होतं तिला मुळवेचा त्रास होतोय म्हणून म्हटलं, आणि तुम्ही पुण्याला घेऊन जा. पुण्याला मिलिटरीचं हॉस्पिटल एक माझे जवळचेच होते, त्यांच्या ओळखीनं त्यांच्या नातलग म्हणून तिला तिथं नेलं. तिथं त्या गाठीचा तुकडा काढला आणि पाठवलं सॅम्पल. त्याचा रिपोर्ट्स आला फ्रेंड्स नॉर्मल, ती कॅन्सरची गाठ नाहीये. आणि ह्या डॉक्टरनं 6 महिने तिची लॅट्रिनची जागा काढून इकडून बंद करून इकडून पिशवीद्वारे ठेवली होती. मग तुम्हाला सांगते, आता परत तिथलं तसा रिपोर्ट्स आल्याच्या नंतर ही विचलित झाले. मग मला सांगितल्याच्या नंतर मी म्हणलं होतं का नाही तुम्हाला की तिला कॅन्सर नाहीये म्हणून. आणि कॅन्सर नसताना सुद्धा म्हटलं, त्या डॉक्टरने सांगितलं त्या डॉक्टरवर केस करा म्हटलं तर नाही आपल्या लेकराला काय एवढा मोठा खर्च झालाय, कुठं त्याला भांडत बसायचं, आणि ती एवढा मोठा डॉक्टर पैसे देऊन हे होईल, पैसे देऊन तसं होईल बरं का.
म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं, काय करायच्या आधीच बोंबलत बसले पैशासाठी. म्हटलं तुम्ही करा तर खरं, म्हटलं पुढच्या पुढे बघू म्हटलं. तर नाही म्हणे. मग झालं. नंतर पुण्यावरून घरी आणलं तरी बी तिची तब्येत तशीच होती बरं का फ्रेंड्स. मग नंतर तिचं ऑपरेशन करायचं, लेटरिनची जागेवर बसवायचं ऑपरेशन करायचं होतं. आणि मग माझ्या सासरी माझे चुलते आले. आल्याच्या नंतर मग मी त्यांना पाणी दिलं, चहा दिला. आणि एकटे नाही आले, येताना स्वतःच्या मेहुण्याला घेऊन आले, म्हणजेच माझ्या मामाला घेऊन आले बरं का. दोघं होते, दोघांना चहा पाणी केलं. ते परत जेवायला बनवलं. आणि जेवण वगैरे झालं आणि त्यांच्या जायचं टायमिंग आला, लागले रडायला बरं का. म्हटलं काय झालं, तर माझ्या मुलीला ॲडमिट करायचं, ऑपरेशन करायचं आणि पैसे नाही आहेत, पैसे दे. मग तुझ्याकडं पैशाची मदतीसाठी आलो आहे बरं का. मग ते रडले, मला खूप वाईट वाटलं बरं का, रडले म्हणून. मग माझ्याकडे पैसेच नव्हते. मग मी काय केलं, म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहेत. आणि खरंच त्यावेळेला पैसे नव्हते. मग ती गेले, जवळजवळ माझ्यापासून 500 मीटर अंतरावर पर्यंत ती गेले बरं का. आणि मला परत खूप वाईट वाटलं आणि म्हटलं यार पैसे नाही आहेत पण आपल्याकडे सोनं आहे. मी त्यांना आवाज देऊन बोलवलं बरं का, आवाज दिला आणि मी बोलवलं. ते आले. मी माझ्याकडे वेड्याची अंगठी होती ह्या बोटामध्ये, काढली आणि त्यांना दिली. आणि त्यांना म्हटलं मला अंगठी बनवून द्या म्हटलं, तुमच्याकडे जेव्हा बी येतील तेव्हा. मला पैसे नको आहेत, अंगठी बनवून द्या म्हटलं. आणि माझ्याकडे काही पैसे नाही आहेत पण ही अंगठी घ्या आणि तिचं ऑपरेशन करा म्हटलं. आणखीन काही लागलं कधी तर म्हटलं सांगा. माझ्याकडून अंगठी घेतली दोघांनी मिळून फ्रेंड्स. गेले, ती मोडली, तिकडच्या तिकडच पार्टी केली, खर्च केला, सगळं झालं. आणि मला काय माहिती, मग मी तुम्हाला सांगते, एक महिन्यानी परत मी म्हटलं तिचं आता ऑपरेशन वगैरे झालं असेल, म्हटलं आपण जाऊ. आणि मी गेले फ्रेंड्स माझ्या माहेरी, कारण ती माहेरीच असायची. माहेरी गेले. मग मी तिच्यासोबत गप्पा मारत वगैरे बसले, कसे आहे काय आहे, ऑपरेशन झालं का असं म्हणलं. तर ती म्हणली कशाचं ऑपरेशन. म्हणलं अगो माझ्याकडून ऑपरेशनला म्हणून म्हणलं काका पैसे घेऊन आलाय, ही अंगठी घेऊन आलाय. ती म्हणली काय. तिने लगेच तिच्या आईला आवाज दिला आणि बोलवलं. म्हणली इकडे बघ ही काय म्हणती. मग मी तिला सांगितलं अगो हो म्हटलं ऑपरेशन करायचंय म्हणून हिचं मला सांगितलं. म्हटलं रडले माझ्याकडं, म्हटलं जेवण खाऊन केलं आणि एकटे नव्हते आले. म्हटलं तुझा भाऊ पण होता, मामा पण होते म्हटलं, आणि ती दोघंजण सोबत आले. म्हटलं माझ्याकडून पैसे नव्हते तर मी अंगठी काढून दिली त्यांना, की मला अंगठी जेव्हा बी तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा बनवून द्या आणि ऑपरेशनसाठी ही मोडा म्हणून मी दिली. म्हटलं ती म्हणे हिचं ऑपरेशन बी केलेलं नाहीये आणि त्यानं मला एक पैसा बी दिला नाही आणि तू जाणं आणि तुझा चुलता जाणं. ती अंगठी मला काही माहीत नाही, माझ्या हिशोबात नाही बरं का. म्हटलं ठीक आहे पण तू क्लिअर तरी कर ना, म्हटलं बोलव त्यांना. मग त्यांना बोलवलं आणि विचारलं तर हो म्हणे मी घेतली आणि मी देईल ना तुझी बनवून. पण म्हटलं तुम्ही मला हिचं ऑपरेशन करायची म्हणून आणली, तुम्ही काकूला सांगितलं नाही, तुम्ही कुणालाच सांगितलं नाही आणि हिचं ऑपरेशन बी केलं नाही, तुम्ही पैसे केले काय. तर गेले असेच खरंच नाही फ्रेंड्स. ती अंगठी 5 ग्रॅमची मोडून त्यांनी पार्ट्या केल्या. कसला बाप म्हणावं, मुलगी मरणाच्या दारात आहे, आपण भावाच्या मुलीकडनं पैसे नाही तर सोनं घेऊन आलोय आणि आपण पार्टी करतोय, हा बापच आहे. हा माझ्या बहिणीसाठी इतकं काळीज तुटलं म्हणून मी माझं पैसे नाही आहेत पण मी माझ्या चुलत्याला बाहेर पाठवलेलं, परत बोलवून घेऊन अंगठी इतका होऊन आपण दिली फक्त माझ्या बहिणीसाठी. आणि ह्या माणसानं पार्टी करून उडवली, बायकोला सांगितलं नाही, पुरीला भीक सांगितलं नाही, खर्च बी केला नाही. आणि मी गेल्यावर माहिती झालं त्यांना 1 महिन्याने. जर मी गेलेच नसते किंवा जर मी बोललेच नसते तर मला काय माहिती होतं की ह्यांनी असं काय केलेलं. मग ती झालं तिथं. इतके हलकट लोक आहेत विचार करा. मग नंतर तुम्हाला सांगते, ऍक्च्युली माझ्या बहिणीचं तुम्हाला सांगते, पूर्ण किडन्या खराब झाल्या, दोन्ही किडन्या खराब झाल्या. का तर त्यांनी तिथून पाईप टाकून ते लॅट्रिनचं बाहेर काढलं होतं. त्या किडन्या खराब झाल्या आणि
ती इतकी आजारी पडली की ती गेली, ती ह्या जगातून गेली. गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगते, तिचं वर्ष श्राद्ध झालं, 2 वर्ष झालं. ती माझी बहीण गेल्याच्या नंतर 3 वर्षांनी, आणि तिचं लग्न झालेलं 5 वर्षांनी मी तिला माझे पैसे मागितले आणि अंगठी मागितली. कुणाला? माझ्या चुलत्याला. माझ्या म्हणजे अंगठी दिलेली माझ्या सासूला माहिती होतं, माझ्या सासूच्या समोर, आणि तिला विचारूनच मी दिली होती की आई म्हटलं माझे वडील खूप, माझे चुलते खूप रडलेत म्हटलं, आणि मला खरंच माझ्या बहिणीसाठी हे करायचं, तुमच्याकडे असतील तर द्या. तर ती म्हणे नाही आहेत. म्हटलं मग मी माझ्याकडे अंगठी आहे, ही अंगठी देऊ का? तिला विचारलं मी, आणि ती समोर होती देताना. मग तुम्हाला सांगते, माझी सासू म्हणे आता किती वर्ष झाले? 5 वर्ष झालेत की म्हणे, तुझ्या बहिणीला जाऊन सुद्धा 3 वर्ष झाले. तर म्हणे आता तू माहेरी चाललीच आहे, तर काय पैसे घेतल्याशिवाय माघारी, अंगठी घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही बरं का. मग मी तिथं गेल्याच्या नंतर 1 दिवस राहिले. दुसऱ्या दिवशी परत माझ्या चुलत्याला म्हटलं मला नाही का जायचंय, आणि तुम्ही पैसे आणि अंगठीची सोय करा म्हटलं. तर ती हो म्हटली. मग माझी चुलती, आम्ही जेवण दुपारची करत बसल्याच्या नंतर माझ्या सगळ्या चुलत्या वगैरे बसलेल्या होत्या, आणि माझी चुलती ती मला म्हणे की नाही का खरंच का तुझी सासू अशी म्हणली? म्हणलं फोन लावून तिला बोल म्हटलं, तू माझी सासू म्हणली माहेरी चाललीच आहे, तर आता तू पैसे सोनं घेतल्याशिवाय येऊ नको. आणि पैशाचं तर तिला माहित नव्हतं फ्रेंड्स, मी पैसे असेच दिलेले होते. आणि म्हटलं पैसे आणि सोनं दोन्ही दे बाई म्हटलं, आता किती वर्ष? 5 वर्ष झाली की. जर ती तिला उपयोगीला आली नाही तर मी सोडू कशाला? मी सोडले पण असते जर माझी बहीण जिवंत असती आणि तिचा खरंच उपचार केला असता तर. पण तिला ती खर्च केलेच नाहीये, त्यांनी पार्ट्या करून उडवल्यात, आणि मी का सोडू? मग जेवण करत असं बसल्याच्या नंतर दुपारच्याला विषय निघाला, आणि तिनं घर बांधायला काढलं होतं. ती म्हणली माझ्याकडे आता पैसे नाही आहेत आणि मी नाही देऊ शकत. मी फक्त सहज बोलता बोलता, फ्रेंड्स कुणी पण म्हणू शकतं का नाही तुम्ही सांगा, की तुला घर बांधायला पैसे आहेत आणि माझे द्यायला नाही आहेत का? झालं अशी छनछना करत रान बोडकी चिन्नाल, आणि माझी लेकरं बाळ मरावी का, माझं घर बांधून आहे का मी, असं तसं म्हणून तुम्हाला सांगते साडी अशी वर करूनच रस्त्याला रोडला, आणि रोडला जाऊन अशा माझी इज्जत काढली, अशा शिव्या दिल्या, असा सराप दिला, असं भांडली. पण मी एका शब्दाने, त्याच्यानंतर मी एक शब्दही बोलले नाही की माझं पैसे द्यायला नाही तर घर बांधायला आहेत. एवढ्याच्या नंतर मी एक शब्दही बोलले नाही. का बोलले नाही? तर तिची मुलगी वारल्यानंतर मी तिला एकच म्हटलं होतं की हे बघ, मला आई नाही आहे आणि तुला मुलगी नाही, तर आजपासून तू माझी आई आहे आणि मी तुझी मुलगी आहे. मग मी माझ्या आईला असं बोलले असते का? उलट उत्तर दिलं असतं का? म्हणून मी तिला कुठलाही शब्द न बोलता 1 तास ती रोडला उभं राहून मला शिव्या शासराप सगळं देत होती, आणि सगळ्यांना ओरडू सांगत होती. गल्लीच्या बायका म्हणे अगं गप्प बस की, ती पोरगी एकतर शब्द बोलते का? जाऊ दे, तुझी स्वतःचीच पोरगी असती तर तू दिले नसते का? तुझ्या स्वतःच्या पोरीचे पैसे बुडवले असती का? तिचे सासरचे तसे म्हणतायत म्हणून तिने सांगितलं असं. आणि एक बोलली म्हणजे काय झालं? जोपर्यंत तिचं मन शांत होत नाही की नाही बोलून, तोपर्यंत ती मला शिव्या देत राहिली आणि शासराप देत राहिली. माझी दुसरी चुलती म्हणते तोंड शिवलं काय तुझं, बोल की. म्हटलं नाही बोलणार. का नाही बोलणार म्हटलं? कारण मी तिला आई म्हणले, आणि मी जर तिला शिवी देईल किंवा मी जर तिला काही बोलल ना म्हटलं तर मी माझ्या आईला बोलल, आणि मी माझ्या आईला उलट शब्द, एक शब्द सुद्धा बोलू शकत नव्हते. त्याच्यामुळं म्हटलं मी बोलणार नाही, तिला बोलू दे, काय करायचं ते करू दे म्हटलं. आणि मी रडत राहिले फ्रेंड्स, आणि ॲक्च्युली खरंच खोटं बोलत नाही, मी रडत राहिले. आणि मग सगळ्या गल्लीच्या बायकांनी पण ती बघितलं होतं, आणि माझ्या त्या चुलतीनं पण बघितलं होतं. मग ती शांत झाल्याच्या नंतर माझ्या गल्लीच्या बायकांनी तिला समजवलं, ती सासरवाशीन आहे, आणि तिच्या घरच्यांनी असं सांगितले, तू तुझीच मुलगी असती तर तुझ्या मुलीचं दिलं नसतं का? तसंच समजून तिचं देऊन टाक. म्हणून त्यांनी सांगितलं, आणि तुझं चुकलंय म्हटले, तू एवढं तिला बोलली, कसल्या शिव्या दिल्या, ती इज्जत काढली, पण त्या पुरीने एक शब्द बोलली नाही तुला. उलट आम्ही सगळ्यांनी ऐकले आणि बघितले म्हणले. का? तिला तू 2 दिवस का होईना पण सांभाळे ह्याची जाणीव आहे म्हटले, म्हणून तिने तुला बोललेली नाही. आणि तिला, आणि खरंच ती लेडीज, एकच लेडीज अशी होती पूर्ण गल्ली हादरायची, आणि त्या लेडीज न माझी बाजू घेऊन बोलली होती तिला की
मी तिला चांगलं ओळखते. ती कधीही तुला उलट उत्तर देणारच नाही. शिवी तर लांबच राहू दे. का? कारण की ती माझ्याकडे बोलली होती की मी तिला माझ्या आईचं स्थान दिलेलं आहे. आणि खरंच फ्रेंड, मी माझ्या त्या चुलतीला ना आईचं स्थान दिलं होतं. आणि मी असं म्हणून बोलून दिलं होतं, त्यामुळं मी तिला दुखवू शकत नव्हते. मग तुम्हाला सांगते, ती त्या लेडीजनं समजवलं, तिला बोलली, ही केल्याच्या नंतर मग तिनं काय केलं, ठरवलं ठीक आहे म्हणे आता देऊन टाकते मी, नाही का. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होतोय, पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय बाय.